एनसीपी शरद पवार पक्षामध्ये बडे 3 नेते पक्षप्रवेश करण्याची शक्यता। निलेश लंके, हरिश्चंद्र चव्हाण आणि वसंत मोरे एनसीपी शरदचंद्र पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा। भाजपनं 2019 साली लढवलेल्या 6 जागांबाबत उत्सुकता। 6 पैकी 4 जागांवर भाजपचे विद्यमान खासदार तर 3 जागा राष्ट्रवादीला सोडण्याची शक्यता। मुंबईतील 3 जागांवरून महायुतीमध्येच पेच। दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपसह शिवसेनेचा दावा। उत्तर पश्चिमवरही भाजपचा दावा। काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल। राहुल गांधींचं महाविकास आघाडीच्या वतीनं जंगी स्वागत। शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरू नका, सुप्रीम कोर्टानं अजित पवारांना फटकारलं। ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच। भाजपच्या दावेदारीला शिवसेनेचं उत्तर। ठाणे लोकसभा मतदारसंघावर सेनेचा दावा कायम। भाजप प्रवेशाच्या चर्चा प्रणिती शिंदेंनी फेटाळल्या। रक्तामध्ये काँग्रेस असल्याची प्रणिती शिंदेंची ग्वाही। प्रणितींना पक्षात घेण्यास स्थानिक भाजपचा विरोध। रावेर लोकसभा निवडणुकीमध्ये ट्विस्ट येण्याची शक्यता। रावेरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहिणी खडसेंना उमेदवारी देणार असल्याची चर्चा। महानंदाचं व्यवस्थापन गुजरातमधून होणार। महानंद 5 वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे। संस्था तोट्यात गेल्यानं निर्णय घेतल्याचा विभागाचा दावा। नवीन 2 निवडणूक आयुक्तांची नावं जाहीर। बलविंदर सिंधू आणि ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त। समिती सदस्य अधीर रंजन चौधरींची माहिती। मुंबईनं पुन्हा एकदा रणजी करंडक जिंकला। मुंबईनं 42व्यांदा कोरलं रणजी करंडकवर आपलं नाव, तर मुंबईकडून विदर्भाचा 169 धावांनी पराभव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।